तीर्थावरती शिवाजी महाराजांच्या साक्षीनेच घेणार. आणि कळू दे जगाला, एक तर मी तरी मूर्ख आहे किंवा लोक तरी मूर्ख आहेत. आणि तो जो काय मेळावा पार पडला, ओसंडून वाहत होतं शिवाजी पार्क, आणि त्या मेळाव्यानी दाखवून दिलं की ना शिवसेना प्रमुख मूर्ख होते, ना त्यांच्या सभेला आलेली जनता ही मूर्ख होती, दोघंही शहाणी होती. आणि अर्थातच माझ्याही धमन्यात तेच रक्त आहे. जे काय आहे ते खुल्लम खुल्ला, जे आहेत सोबत ते आहेत. अनेक जण मला विचारतात की का हो तुम्ही भगवद्गीता वाचले का? म्हटलं नाही बाबा, ते जाडजूड पुस्तक मी वाचलेलं नाही. उगाच काहीतरी बोलायचं, म्हणायचं ही माझा काही स्वभाव नाही आहे. पण ते भगवद्गीता ही भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितली होती. कारण असं म्हणतात, हे सगळं लिहिलेलं आहे की रणांगणामध्ये अर्जुनाची पंचायत झाली. कारण समोर जे कौरव होते ते भाऊ, त्यांच्या सैन्यामध्ये ते होते सगळे आपले आपतेष्ट. मग माझ्या नातेवाईकांच्या विरुद्ध मीच शस्त्र कसं, धनुष्यबाण कसा उचलणार? आणि मला असं वाटतं की त्या गीतेचा जो सारांश आहे तो असाच आहे की धर्माविरुद्ध अधर्म हे जेव्हा युद्ध होतं तेव्हा आपल्या सोबत धर्मासाठी धर्माची बाजू घेऊन जे लढायला उभे असतात ते आपले, आणि अधर्माच्या बाजूने जे आपल्या समोर उभे असतात ते भले नातेवाईक असले तरी ते आपले दुश्मन, त्यांचा वध हा करायलाच पाहिजे. हा त्याचा अर्थ आहे. आणि आत्ता सुद्धा मी जो उभा राहिलो माझ्यासाठी नाहीच आहे. मी जे मग तरी आत्ता आनंद गीते साहेब म्हणाले की साहेब एक मुद्दा राहिला. म्हटलं कोणता? कारण ते कालपासून प्रत्येक सभेत, आत्ता पहिल्या प्रथम ते त्यांच्या लोकसभेची उमेदवारी त्यांनी जाहीर केली, नाही तर प्रत्येक सभेत 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धवजी ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री असतील. अरे नाही थांबा ना, मला तर विचारा ना आधी, मला तर विचारा. मी त्या स्वप्नाने वेडा झालेलो नाही. अनेक लोक खुर्ची स्वप्नात दिसते पण बसता येत नाही म्हणून वेडे होतात. अनेक वेडे असे असतात की आज मंत्री होईन, उद्या मंत्री होईन म्हणून नवीन नवीन जॅकेट घेतात, नवीन नॅपकिन घेतात. हे पालकमंत्री नको म्हणून नाराजी व्यक्त करतात, गद्दारी करतात, आणि पुन्हा त्याच पालकमंत्र्यांची डोक्यावरती घेऊन नॅपकिन पिळत घाम पुसत फिरावं लागतं त्यांना. तसा मी काय पागल नाही आहे. अरे मला तुम्ही खुर्चीवरनं उतरवलं म्हणजे कोणाला उतरवलं? ज्या शिवसेना प्रमुखांनी तुमची सगळी घरं भरली, तुम्हाला काय हवं नको तुमचे लाड पुरवले, तुमचे चोचले पुरवले, ते स्वतः बसले तर चालतं. पण शिवसेना प्रमुखांचा मुलगा एका अपवादात्मक परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री पदावर बसला तर घराणेशाही. आता घराणेशाहीवरती मी पुढे बोलणारच आहे, नाही तर आत्ताच बोलतो. कारण 15-20 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान हे येऊन गेले महाराष्ट्रामध्ये. आता पुन्हा 19 तारखेला येत आहेत. आता हे वाऱ्या करतायत, महाराष्ट्राच्या वाऱ्या. जशी पंढरपूरची वारी असते तसं आता यांना महाराष्ट्र आठवलेलं आहे. पण पंतप्रधान बोलून गेले की आम्हाला घराणेशाही नको आहे. आनंद आहे, मी स्वागत केलं त्यांचं. नेमकं दुसऱ्या दिवशी माझा असाच, मी कुटुंब संवाद म्हणतो, जनसंवाद नाही, कुटुंब संवाद. तुम्ही माझी माणसं, माझ्या कुटुंबातली माणसं आहात. माझा असा कुटुंब संवाद हा कल्याण लोकसभेत होता. आता कल्याण लोकसभेचा खासदार कोण? त्याचे वडील कोण? मोठे गद्दार, हा छोटा गद्दार. मी त्यांना तेच म्हटलं की आता पंतप्रधानांनी सांगायचं की कडवट हिंदुत्ववादी आणि ज्या हिंदू हृदय सम्राटांनी पंतप्रधान मोदींना अटल बिहारी वाजपेयींच्या वेळेला वाचवलं नसतं, वाजपेयी त्यांना केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते, त्यांना त्यावेळेला जर का वाचवलं नसतं तर आज मोदी पंतप्रधानपदी बसले असते. मग ही घराणेशाही तुम्हाला नको, तुमची बाजू घेणारी घराणेशाही नको, तुम्हाला गद्दारांची घराणेशाही चालते. मग मी आज तटकरेंना सुद्धा सांगतोय किंवा पंतप्रधानांना सांगतोय, दोघांपैकी एकाने या घराणेशाहीच्या प्रश्नावरती उत्तर द्यावं, मुद्द्यावरती उत्तर द्यावं. एक तर पंतप्रधानांनी सांगायचं की आता बस झालं तटकरेजी, आता तुम्ही घरी बसा. पंतप्रधान उत्तम मराठी बोलतात. काय चाललंय तुमचं? वडील खासदार, मुलगी पालकमंत्री, बाकीच्या तिचे भाऊ हे सुद्धा आमदार, तुमच्या घरात एकाला सुद्धा मी तिकीट देणार नाही, आता बस झालं, मला घराणेशाही चालणार नाही. आणि नाही तर मोदींना सर्वे सर्व मानणाऱ्या तटकऱ्यांनी जाहीर करावं
की आजपर्यंत आम्ही सगळं भोगलं, खूप खाल्लं, म्हणजे काय म्हणायचं ते, खूप काय कमवलं. आणि आता मोदीजींची एक इच्छा आहे की आता ह्याच्या पुढे घराणेशाही नको, म्हणून मी त्यांच्या इच्छेचा मान ठेवून आजपासून अशी शपथ घेतो की मी स्वतः, माझी मुलगी, माझी मुलं ही राजकारणातून निवृत्त होत आहोत. हे जाहीर करावं त्यांनी. करा ना जाहीर. कोणीतरी एकाने बोला त्याच्यावरती. एकतर पंतप्रधानांनी बोलावं की घराणेशाही चालणार नाही, तटकरीजी तुम्ही तुमचं तट सांभाळत बसा घरी, खूप झालं तुमचं. मग ह्या सगळ्या गोष्टी हे थोतांड कशासाठी करताय? बरं, असं काही नाही आहे की जसं गीतेसाहेब म्हणाले की आता राजकारण गलिच्छ झालेलं आहे. हे मागे शिवसेना प्रमुख म्हणायचे की राजकारण म्हणजे गजकरण नाही, जेवढं खाजवा तेवढी खास सुटते ती. तशी त्यांचं तसं राजकारण, गजकरण भाजपने करून ठेवलेलं आहे. खाजवत बसलेत आपली नुसती, खाजवत बसलेत, खाजवा. पण ते राजकारण कसं होतं, जसं आता भास्कररावाचं आहेत ना, मध्ये त्यांचं नाही पटलं, गेले होते राष्ट्रवादीत, परत त्यांना असं वाटलं की अरे नाही, मला परत घरी जायचंय, आले घरी. स्नेहलताई पण, माणिकराव कुठल्या याच्यात होते, संजय, तुम्ही आधी शिवसेनेत होतात. हे पक्षांतर हे समजू शकतो. काँग्रेसनी कधी शिवसेनेतली माणसं घेतली, कधी शिवसेनेने काँग्रेसची माणसं घेतली, कधी पवारसाहेबांनी शिवसेना फोडली, छगन भुजबळ तिकडे गेले, हे सगळं चाललं होतं. पण आजपर्यंतच्या इतिहासात ज्या पक्षाने तुम्हाला पंतप्रधान पदाची दिशा दाखवली आणि पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवलं, तो पक्ष तुम्ही संपवायला निघालात, तो पक्ष तुम्ही चोराच्या हातात द्यायला निघालात. हे राजकारण आजपर्यंत कधीही देशात झालेलं नव्हतं. हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. का मी पोटतिडकीने बोलू नको? जे मला विचारतात का हो की माझे असं एक बोललं जात होतं की आता नितीश कुमार नंतर उद्धव ठाकरे जाणार. कशासाठी जाणार? मला गेल्या 25-30 वर्षाचा अनुभव चांगला घेतलेला आहे मी यांचा. कधी एकदा यांच्याकडे म्हणजे पाठ वळल्यानंतर वार करायची संधी कधी सोडत नाही. आजपर्यंत कधी भाजपनी सोडली नव्हती. अगदी जुना इतिहास तुम्ही काढलात, ज्या वेळेला भुजबळांनी शिवसेना सोडली त्यावेळेला सुद्धा मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते. शिवसेनेला न विचारता संख्याबळ त्यांचं वाढलं म्हणून गोपीनाथ मुंडे हे सुधाकरराव नाईकांनी त्यांचं बोट धरून त्यांना विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर बसवलं. इथपासून तो इतिहास सुरू होतो. मला आता त्या खोलामध्ये जायचं नाहीये कसं कसं त्यांनी काय काय केलं. अगदी जेव्हा संधी मिळते कधी, म्हणजे दत्ताजी साळवी तुम्हाला आठवत असतील, आठवतात ना, जशी भास्कररावांचा उल्लेख कोकणची तोफ, तशी ती पण एक मुलुख मैदानी तोफ होती. म्हणजे एकदा दत्ताजी बोलायला लागले का असे तोफगोळे सुटायचे. आणि त्यांची 2-3 वाक्य होती. काय होतं, काही कळेल फार मार्मिक बोलायचे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की एक होता शेजारी, तो पडला आजारी. मग तो शेजारी होता, तो विचार काय करतोय की हा मरतोय कधी आणि ह्याचं कपाट मी माझ्या घरात आणतोय कधी. ही अशी अवलाद यांची, भाजपवाल्यांची. जे पक्ष त्यांच्या सोबत राहिले त्यांनाच खतम करायचं. बरं, आज आणखीन एक गोष्ट मला कळली की जशी देशाचा एक तात्पुरता अर्थसंकल्प त्या सीतारामनबाईंनी सादर केला, तसंच आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प लोकप्रतिनिधी विना मेंढ्यांच्या अंडर असलेल्या आयुक्तांनी सादर केला. आणि एका गोष्टीचा मला आनंद आहे, काही गोष्टी अशा असतात की आपल्या हातामध्ये नसतात. जसं वांद्रे ते वरळी हा जो सी लिंक आहे त्याचं भूमिपूजन मनोहर जोशी, मला वाटतं मुख्यमंत्री असताना हिंदू हृदय सम्राटांच्या हस्ते पार पडलं होतं भूमिपूजन. दुर्दैवाने नंतर सरकार गेलं, तो पूर्ण झाला पूल. आणि त्याचं उद्घाटन माझ्या आठवणीप्रमाणे शरद पवार होते, सोनियाबाई होते आणि त्यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं. त्याचा पुढचा टप्पा जो आहे वरळी ते मरीन ड्राईव्ह, त्याचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं. आणि आता उद्घाटनाला पंतप्रधान येत आहेत. म्हटलं एक गोष्ट बरी झाली या निमित्ताने, पंतप्रधानांना आता हे कळेल किंवा जनतेला हे कळेल की उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो, त्याला साक्षीदार पंतप्रधान आहेत. जे मी बोलतो ते मी करतो. जे स्वप्न मी पाहिलं, मुंबईसाठी पाहिलं, आणि मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशातून तो सी लिंक आणि पुढचा जो कोस्टल रोड होतोय तो पूर्ण करतोय. एकही पैसा त्याच्यावरती आम्ही टोल आकारणार नाही. आता हे काय करतायत मला कल्पना नाही, कारण हे टोल भैरव आहेत. सगळीकडे टोलचे नाके यांच्या मित्रांच्या खिशामध्ये, सगळे टोल भैरवच आहेत हे लोक. पण पंतप्रधानांना मला सांगायचं आहे की जसं तुम्ही त्या उद्घाटनाला जाताय, एक गोष्ट बघा की खरोखर हा मार्ग पूर्ण झाला आहे
की जसं राम मंदिराचं लोकार्पण तुम्ही घाई गडबडीत निवडणुकीत श्रेय घेण्यासाठी केलं, तसं माझ्या ह्या स्वप्नाचं उद्घाटन तुम्ही एक अर्धवट म्हणजे 2 लेनचं उद्घाटन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करणार आहात का हे तुम्ही बघा. आणि जसं तुम्ही त्या सेतूचं उद्घाटन करायला येणार आहात तसं माननीय पंतप्रधानजी माझ्या मुंबई गोवा रस्त्यावरती पण कधीतरी एक चक्कर मारा. कारण मुंबईचा कोस्टल रोड कोरोना असताना सुद्धा दिवस रात्र न थांबता मुंबई महापालिकेने पूर्ण करून दाखवला, म्हणून तुम्ही उद्घाटनाचा नारळ फोडायला येत आहे. पण केंद्र सरकार जो मुंबई गोवा रस्ता करतो आहे, मला वाटतं गडकरी बोलले होते की ह्या रस्त्यावरती 200 वर्ष खड्डेच पडणार नाहीत. बरोबर आहे, कारण 200 वर्ष हा रस्ताच होणार नाहीये. खड्डा पडणार कसा? रस्ता झाला तर खड्डा पडेल, पण रस्ता नाही झाला तर खड्डा पडणार कसा? म्हणून पंतप्रधानजी तुम्ही गडकरी साहेबांना विचार की अरे हा 200 वर्षात तरी पूर्ण होणार आहे की नाही? कधीतरी तुमचं, कारण आता मुदत संपत आली, या मुदतीमध्ये तुम्ही जर का मुंबई गोवा रस्त्याचं लोकार्पण केलं असतं तर आम्हाला अभिमान वाटला असता की बोले तशा चाले असा पंतप्रधान आम्हाला मिळाला. पण आम्ही करतो त्या रस्त्यावरनं चाले असा आमचा पंतप्रधान आम्हाला मिळाला, त्याने आमचं काय दुर्भाग्य की सौभाग्य कल्पना नाही मला. आणि आणखीन एक गोष्ट करा, तुमच्या बाजूला जे 1 फूल 2 हात बसलेत ज्यांचा या मुंबई कोस्टल रोडशी काडीचा दुरान्वयाने संबंध नाही, त्यांना विचारा. कारण त्या रस्त्यानेच तुम्ही जाताना गेल्या टर्ममध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा तिकडेच राजभवनच्या परिसरामध्ये मी पण गेलो होतो बरोबर. तुम्हीच शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं. ते शिवस्मारक कधी होणार आहे हे ते 1 फूल 2 हापना विचारा. तुम्ही तिकडनं जाल तेव्हा अरे उधर तो मैं गया था ना, कुछ तो किया था मैंने, जलपूजन किसका किया था? अच्छा शिवस्मारक, वो कब होने वाला है पूछो आप. या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही करतो आहोत त्याचं तुम्ही श्रेय जरूर घ्या, कारण तुम्ही माननीय पंतप्रधान आहात. आम्हाला काय वाईट नाही वाटत, जनतेच्या सेवेसाठी आम्ही करतोय म्हणून माझा जीव काही जळत नाहीये की अरे माझं स्वप्न, माझं भूमिपूजन मी केलेलं आहे आणि हे येऊन तिकडे उद्घाटन करतात. नाही, जनतेची सेवा तुमच्या हस्ते का होत नाही, होते, करा, जरूर करा. आणखीन आम्ही काय काय केलं, जसं तो शिवडी नावाशेवा मुख्यमंत्री असताना त्याचा पहिला गर्डर हा माझ्या हस्ते पडला होता म्हणजे ठेवला होता. तो सुद्धा अखंडपणाने काम करून तो पूर्ण केला. त्याचं लोकार्पण पंतप्रधानांनी केलं. पण हे आता पंतप्रधान वारंवार महाराष्ट्रामध्ये यायला लागलेले आहेत, महाराष्ट्रात वारंवार येत आहेत. तुमच्या इकडे म्हणजे ह्या किनारपट्टीवरती निसर्ग चक्रीवादळ आलं होतं ना, तोक्ते सुद्धा नाही म्हटलं तरी फटका देऊन गेला आपल्या किनारपट्टीला. पंतप्रधान कधी आले होते, भेटले, दिसले, काय नुकसान किती झालं, कोणाच्या घरात जाऊन विचारलं, कोणाच्या घरात जाऊन ते चहा प्यायला की अरे दादा तुझं किती नुकसान झालं, तुझा म्हणजे मी स्वतः बघितले मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले होते, घरं त्या वृक्षाखाली दबली गेली होती, खूप नुकसान झालं, फळबागांचं नुकसान झालं. त्याच्यानंतर अवकाळी, म्हणजे मी आज इकडे तुमच्याशी बोलतोय रायगड जिल्ह्यात, पण अख्खा महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, आत्ताच दुष्काळाच्या झळा लागलेल्या आहेत. त्यांना तुम्ही घोटभर पाणी देणार आहात की नाही? का नुसतं आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार? आम्ही काय म्हणतो, बघा आले पंतप्रधान. एक अभिमानाचा क्षण असतो, नक्कीच असतो, कारण देशाचे पंतप्रधान, आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत, ते काय आमचे दुश्मन नाही आहेत. पण ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला दुश्मन समजताय, अरे तुम्ही तिकडे सीमेवरती चीन घुसतोय, तो दुश्मन आहे का तुम्हाला साथ देणारी शिवसेना दुश्मन आहे, हे एकदा पहिलं ठरवा. ज्या एका मानसिकतेने पिसाळून तुम्ही आमच्या लोकांच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स घुसवल्या, माझ्या रवींद्र वायकरच्या घरी, अनिल परीपच्या घरी, किशोरी पेडणेकर, तो सूरज चव्हाण असेल, साध्या शिवसैनिकांच्या वरती पोलीस केसेस टाकताय. जा ना, एवढी हिंमत त्या चीनला दाखवा ना, चीनला दाखवा. घुसलाय, काल पण तो घुसला होता लडाखमध्ये, तिथल्या मेंढपाळाने हाकलला, पण मोदीजींनी नाही हाकलला. एक शब्द कोणी तिकडे बोलायला तयार नाहीये, कोणी बोलायला तयार नाही. एवढ्या वेळा महाराष्ट्रामध्ये तुम्ही येताय, मतांसाठी येताय, होय मतांसाठी येताय, मग मणिपूरमध्ये का जात नाही आहेत? काल जे सीतारामनबाई बोलल्या की आता तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब या 4च जाती आहेत. मग 4च जाती मानताय, तर मग राज्यभर तुम्ही जात नाही आहे सर्वेक्षण काय करताय? मग कसं तुम्ही आरक्षण देणार आहात? तुम्ही तर ठरवलं 4च जातींवरती आम्ही काम करणार, पण महिलांसाठी तुम्ही काम करणार असाल तर तुम्हाला 10 वर्ष कळलंच नाही की या देशामध्ये महिला आहेत, स्वतः महिला असून. आणि मणिपूरमध्ये जे घडलं ते तिकडे अमित शहा जाऊन आले होते.
अमित शहा जाऊन आल्यानंतर अमित शहाने नाही सांगितलं, तो व्हिडिओ दुर्दैवाने बाहेर आला आणि ती दुर्दैवी घटना घडली. ती बोलायला सुद्धा लाज वाटते, शरम वाटते की माझ्या या स्वतंत्र भारतामध्ये, स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये, ज्या देशाला आम्ही आमची माता मानतो, त्या भारत मातेमध्ये या माता भगिनींची अशी विटंबना होते, तरीसुद्धा मोदी जात नाहीत तिकडे. कारण तिकडे 2च जागा आहेत. आले काय गेले काय, आणि कोणी आले तर बघू ना, ईडी पाठवून आणि घेऊन टाकू 2. फरक काय पडतोय? 2च आहेत ना. अरे छोड़ दो यार, वो बाद में ईडी को भेजेंगे, लेके आएंगे दोनों को. पण महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. म्हणून मोदी वारंवार येत आहेत. अगदी म्हणजे मेट्रोचं उद्घाटन, कोस्टल रोडचं उद्घाटन, आणखीन म्हणजे आता जास्त मी काय त्यांच्यावर टीका नाही करत आणि मी त्यांच्यावर टीका करायला इकडे आलो सुद्धा नाही आहे. मी अजूनही मोदींना काही दुश्मन नाही मानत, पण मोदी मला दुश्मन मानत असतील तर मी तुमच्याकडे न्याय मागणार नाही तर कोणाकडे मागणार? कोणाकडे मागणार? आणि काय गुन्हा काय माझा? 2014 साली जेव्हा पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी मोदींचं नाव भाजपच्या कार्यकारिणीने जाहीर केलं, त्यावेळेला भाजपच्या पलीकडे म्हणजे भाजपच्या शिवाय मोदींना पाठिंबा जाहीर करणारा शिवसेना हा पहिला पक्ष होता. राजनाथ सिंह माझ्याशी बोलले होते, उद्धव जी कल हम ऐसे करने जा रहे हैं, हमारे पार्लियामेंट्री बोर्ड की मीटिंग है और उसमें शायद, मतलब शायद नहीं, आप करो, मेरा समर्थन है आपको. मग त्याच वेळेला मी तुमच्याशी पंगा घेतला असता. पण 2014 साली तुम्हाला तिकडे लोकसभेला मी चाललो. मग त्याच्यानंतर असं नेमकं काय झालं की तुम्ही 2014लाच ऑक्टोबरमध्ये शिवसेना सोबत होती जी 25-30 वर्ष तिच्याबरोबरची युती तुम्ही तोडून टाकली? काय उत्तर आहे तुमच्याकडे? आज भले हे गद्दार सांगतात की यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. मग तेव्हा आम्ही काय सोडलं होतं? बरं, बाळासाहेबांचे विचार म्हणजे काय तुम्हाला धोतर वाटलं? कधी घातलं आणि कधी सोडलं? की काळी टोपी घातली आणि धोतर नेसलं, पाहिजे तेव्हा नेसलं, पाहिजे नको तेव्हा सोडलं? हे असे नाही आहे आमच्याकडे. आमच्याकडे काळ्या टोप्या नाहीत, कारण आमची मनं काळी नाहीत. आमच्याकडे भगवी मनं आणि भगव्या टोप्या आहेत. आमच्याकडे काळ्या टोपीची माणसं नाही आहेत. पण तुमच्या मनात येईल ते तुमचे शत्रू, तुमच्या मनात येईल ते तुमचे मित्र. संघ मुक्त भारत, संघ म्हणजे RSS नको, RSS मुक्त भारत बोलणारा नितीश कुमार हे काय कडवट हिंदुत्ववादी आहेत? आज तुम्ही आम्हाला विचारताय, होय आलेत माझ्यासोबत मुसलमान सुद्धा आलेले आहेत, कारण त्यांना आमचं हिंदुत्व पटलेलं आहे. जो कोणी देशभक्त आहे तो जातपात धर्माने कोणी असला तरी सोबत त्या आम्हाला देश वाचवायचा, देशाची लोकशाही वाचवायची आहे. मग अशा सभेमध्ये मला काही मुस्लिम बांधवांनी कुराण दिलं, लगेच चॅनलवरती दाखवलं असेल. हो, दिलं ना मला मराठीमध्ये कुराण. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कुराणाची काय इज्जत ठेवली होती तो सुद्धा दाखला इतिहासामध्ये आहे. बरं, मुस्लिम बांधव आणि माता भगिनी आलेले आहेत सोबत. काल कोणीतरी बोललं, हे म्हणे मी काल बिल्किश बानूबद्दल बोललो, कारण महिलांवरती काम करणार. मग मी सांगितलं की मणिपूर, सीतारामबाई तुम्ही जरा मणिपूरमध्ये जाऊन त्या ज्या भगिनींची विटंबना झाले त्यांच्यासाठी काहीतरी करा ना. बिल्किश बानूचे जे अत्याचारी गुंड त्यांना तुम्ही सोडले आणि कोर्टाच्या आदेशाने पुन्हा तुरुंगात टाकलं, जा ना त्यांच्याबद्दल काहीतरी करा ना. एक कोणतरी चमचा बोलला, हे बिल्किश बानूचा झेंडा घेऊन चाललंय. अच्छा, म्हणजे जर मुसलमान आमच्या सोबत आले तर आम्ही हिंदुत्व सोडलं? कुराण कोणी मला दिलं म्हणून तुम्ही उद्या बोलायला हिंदुत्व सोडलं? अरे, माझ्या देशावरती प्रेम करणाऱ्या मुसलमानांनी मला कुराण दिलंय. अजूनही मी नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक पाकिस्तानात जाऊन कापून खाल्लेला नाही. पाकिस्तानात जाऊन ज्यांनी आपल्या देशाची फाळणी केली त्या जिनाच्या थडग्यावर मी डोकं टेकलेलं नाही, टेकणार नाही. पण हे तुमचे नेते तुम्हाला चालतात तरी आम्ही विचारायचं नाही की तुम्ही हिंदुत्व सोडलं का. आणि आम्ही नुकते आमच्याबरोबर मुसलमान आले तर तुम्ही सांगणार तुम्ही हिंदुत्व सोडलं. हे तुमचं थोतांड जे आहे हिंदुत्वाचा, त्याचा बुरखा फाडायला मी आलेलो आहे. हे आमचं हिंदुत्व नाही, अजिबात नाही. आमच्या हिंदुत्वामध्ये ठीक आहे, तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधलं, आम्हाला सुद्धा अभिमान आहे, कारण शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जबाबदारी घेतली होती. तुम्ही कसली नामर्दाची आवलात? एकेकांचे पुरावे आहेत, दाखले आहेत, अजूनही इंटरव्ह्यू आहेत. बहुत बुरा हो गया, बहुत अफसोस हो गया, ऐसा नहीं होना चाहिए था. मग त्याच्यात आडवाणीजींचं एक हे आहे की जे तिकडे चढले होते ते मराठी बोलत होते. मी प्रमोदला पाठवलं, मी उमा भारतीनं म्हणजे त्यांनी सांगितलं उमाला पाठवलं, त्यांनी सांगितलं मराठी बोलतात. मग प्रमोदला पाठवलं, म्हणजे प्रमोद महाजन, ते बोलले ते ऐकत नाही आहेत. मग प्रमोद महाजनांचं न ऐकणारे मराठी माणसं भाजपची असतील?
स्वच्छ आहे. पण तुम्हाला अफसोस, मग तुम्ही पेटवलत का लोकांना? जे शिवसेना प्रमुख चिडले होते ते एवढ्याचसाठी, आम्हाला कोणाला माहिती नव्हतं की तुम्ही तिकडे काय करताय. कार सेवा करायची, कार सेवा करायची. म्हणजे तिकडे जाऊन काय गाड्या धुणार होतात? काय करताय? नाही, कार सेवा बोला आहे ना, तो गाडी धो रहे हम लोग. आता तुम्ही सगळ्यांना पेटवलत, लोक